गेटसाठी नीट नाही आहे यार. मग ते तुझा प्रॉब्लेम आहे. माईक कशाला ठेवली आहे? मागे नको घेऊ कोणाला. अरे ना. आता हे मॅचिंगचे कपडे बघून तुम्हाला वाटत असेल की आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला चाललो आहे किंवा कुठेतरी जेवायला जात आहे. तर हे तुमचे दोन्ही अंदाज चुकीचे आहेत, कारण आम्ही चाललो आहे भाजी घ्यायला. हो, भाजी घेण्यासाठी आम्हाला एवढं रेडी होऊन जावं लागतं, कारण जिथे आम्ही चाललो आहे तिथे ऑलमोस्ट सगळी लोकं खूप वेल ड्रेस्ड, म्हणजे खूप चांगले कपडे घालून आलेले असतात. ट्रॅक पॅन्टवर हार्डली कोणीतरी एखाद दुसरं असतं, नाहीतर सगळे लोक चांगले व्यवस्थित टिपटॉप होऊन येतात. जिथे भुबू मनीमाव दिसले तिथे मी थांबणार नाही, असं कधीच होणार नाही. ही मनीमाव मला इथे दिसली आणि मी हिला हात नाही लावला, कारण मला भाजी घ्यायची होती. इथे रोड क्रॉस करायला जे वरती एक सर्कल तुम्हाला तर दिसलं असेल, तिथे दाबावं लागतं आणि जेव्हा हे ग्रीन होईल तेव्हाच तुम्ही इथे क्रॉस करू शकता रोड. आणि आपण आलो आहोत लुलू हायपर मार्केटला. इथे खाण्याच्या आयटम्सपासून कपडे किंवा फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक्स, तुम्हाला जे हवं ते इथे मिळू शकतं. इथे कमी प्राईजमध्ये चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी मिळतात, त्यामुळे मी तर रेकमेंड करीन की जर इन केस तुम्हाला काही घ्यायचं असेल तर हे खूप चांगलं ठिकाण आहे घेण्यासाठी. ट्रॉली घेऊन सर्वात पहिले आम्ही गेलो तेल घ्यायला, कारण आमचं तेल संपलं होतं. त्यामुळे आम्ही जस्ट बघतोय सगळे ऑप्शन्स की कोणतं चांगलं आहे, सगळ्याचे लेबल वाचून मगच आम्ही तेल घेतो. हा आहे माझा फेवरेट स्पॉट, कारण इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे केक मिळतात, पण आम्ही इथून कधीच घेत नाही, कारण ह्या सगळ्यांमध्ये अंड टाकलेलं असतं. कोणतं घेतोय? कोणता घेऊ? देवाला घेऊ खालचा. घेऊन आम्ही हे छोटे पॅकेट्स घेतले, कारण आम्हाला फक्त गेम खेळण्यासाठी चिप्स हवे होते. हे आहे माझं दुसरं फेवरेट स्पॉट, कारण इथे खूप साऱ्या ब्रँड्सचे आईस्क्रीम्स आहेत. कितीला आहे? 26ला आहे. मागे. आता इथून सुरू होणार आपली असलीवाली शॉपिंग. इथे तुम्ही बघाल तर आलं, लसूण, कच्चा आलू, रताळे, पांढरा कांदा आणि बऱ्याच काही गोष्टी इथे सुरुवातीला ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघाल तर आम्ही गरजेपुरतंच वस्तू विकत घेत आहोत, जास्त घेऊन किंवा पॅनिक बाईंग आम्ही करत नाही आहे, कारण ह्यांच्याकडे स्टॉक असतो नेहमी, त्यामुळे उगाच जास्त घेण्याची कधी गरज पडत नाही. अशा प्रकारे इथे सगळ्या पालेभाज्या ठेवलेल्या आहेत. हे आहे फळांचं सेक्शन. इथे तुम्हाला खूप साऱ्या कंट्रीजचे फळं बघायला मिळतील, त्यामुळे तुमच्याकडे खूप व्हरायटी ऑफ ऑप्शन्स असतात विकत घेण्यासाठी. इथे लिंबू, भेंडी, मिरची, दुधी भोपळा, दोडका, वांगी अशा बऱ्याच प्रकारच्या भाज्या इथे पण ठेवलेल्या आहेत. गवार घेतली आणि भेंडी घेतली. इथे पण तुम्हाला फ्रान्स, व्हिएतनाम, चायनाचे ऑप्शन्स बघायला मिळतात. आम्ही फ्रान्सचे ॲपल्स घेतले. इथे ॲक्वाडो देशाचे आणि भारताचे केळी आहेत. हे संत्री किंवा मोसंबी इजिप्त आणि साऊथ आफ्रिकाचे आहेत. हे मारो म्हणजे खुसा ठेवलेला आहे. परत फ्लावर, केल, काकडी, गाजर, शिमला मिरची अशा अजून बऱ्याच फळभाज्या आहेत. इथे सुट्टं दूध मिळत नाही, तुम्हाला अशा टेट्रा पॅक्समधूनच विकत घ्यावं लागतं, जे ऑलरेडी बॉईल केलेलं असतं. हे पार्लेजी मी मुंबईला आल्यावरच खाणार. आणि हे आहे इकडचं बिस्किटचं सेक्शन. आपण ज्या काही गोष्टी विकत घेतल्या त्याचं इथे आपण पेमेंट करणार, पण लिंबूचं वजन नाही केलं, म्हणजे त्याला वजनाचा टॅग नाही लावला, त्याच्यामुळे निखिल आता परत ते वजन करायला गेला. सामान भरायला पिशवी नेहमी घरातूनच आणतो, इथे विकत घेत नाही. आता आम्ही जेव्हा लुलूमध्ये होतो तेव्हा सगळ्यांच्या फोनमध्ये अलर्ट आलं. आता जे आपल्या इथे चालू आहे सगळं मिडल ईस्टमध्ये, तर त्याच्यामुळे जेव्हा पण अशी थ्रेट असते तेव्हा सगळ्यांच्या फोनमध्ये अलर्ट येतं. आणि जेव्हा ते आमच्या सगळ्यांच्या फोनमध्ये अलर्ट आलं, कोण काही बोललं नाही, सगळे अचानक असे, कारण सगळ्यांचे फोन एकत्र वाजायला लागले. तर ओ माय गॉड, म्हणजे इथे अलीनमध्ये नाही आहे, मे बी ते थोडं अबुधाबीमध्ये आता झालं असेल, म्हणून मग अबुधाबी एमिरेटमध्ये जेवढे पण सिटीज आहे त्या सगळ्यांनाच बहुतेक अलर्ट येतं. बट भाई साब, जे सगळे म्हणजे एवढा कालवा होता, आणि जसं सगळ्यांचे फोन अचानक असं वाजायला लागले, तसंच जे 5 to 10 सेकंड्सचा जो सायलेन्स होता, एकदम सगळे एकमेकांकडे बघतायत. बट त्यानंतर मग असं पण एक आलं की ठीक आहे, आम्ही सगळं सॉल्व्ह केलं आहे. आता मी ते स्क्रीनशॉट टाकीन, ते तुम्ही बघा की सगळं सॉल्व्ह झालं आहे, आता काही इश्यू नाही आहे. बट ओ माय गॉड, असं काही झाल्यावर जी भीती वाटते ना, पण एक असं वाटतं की अरे अलर्ट आलं म्हणजे आता काहीतरी तिकडे झालं असेल. होप काही कॅज्युअलिटीज नको होऊ दे तिकडे, जर त्यांनी इंटरसेप्ट केलं असेल तर, किंवा जे नॉन रेसिडेन्शियल एरियाज आहे किंवा कुठे बाहेरच ते डेब्रिज पडू दे, पण काही कॅज्युअलिटीज नको. होप सो. आणि जेव्हा वॉर पण फेबच्या लास्ट वीकपासून सगळं चालू झालेलं,
पण मार्चचे फर्स्ट वीक वगैरे जरा खूपच ॲक्टिव्हली होत होतं. तर त्यावेळेला भाज्यांचे रेट ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत, एवढे महाग होत्या भाज्या, एवढ्या महाग होत्या की जेव्हा मी मार्केटला त्यावेळेला गेलेलो तेव्हा तुम्ही विचार नाही करणार, 30-40 दिरममध्ये आम्हाला फक्त 3 ते 4 आयटमच मिळाले. आम्ही त्यात पण एक मॅगीचं आय थिंक पॅकेट घेतलेलं, एक दूधचं घेतलेलं, 4 काय तिथे टेट्रापॅक्स, 4 टेट्रापॅक्स येतात. आणि अजून काय होतं, आणि हां आय थिंक कांदा बटाटा बहुतेक आम्ही घेतलेलं. बस एवढे 3 ते 4च गोष्टी आम्ही घेतल्या. पण त्याचं टोटल बिल झालेलं आय थिंक समवेअर अराउंड 30-40 दिरम्स आलेलं ना. 30-40 कसं, दूधच 20 दिरमचा. हां दूधच 20 दिरम, मॅगी आय थिंक मग 10 दिरमची होती, कांदा आणि बटाटा त्यावेळेला 8-8 दिरम किलो होतं. 9.95. हां म्हणजे एवढंच 10 पकडा एक रफ अमाऊंट. तर आम्ही त्यावेळेला असं होतं की ओ माय गॉड, आता हे किती दिवस चालेल महागाई माहीत नाही. कारण जर 30-40 दिरमला 3 ते 4 आयटम किंवा समजा त्याला 5 आयटम येणार असेल, मग म्हणजे इथे राहणं किंवा काही गोष्टी विकत घेणं मग खूपच अवघड होईल. बट आय थिंक आता जेव्हा आम्ही परत आलो आहे तर आता एवढं काही महाग नाही आहे. म्हणजे ठीक आहे, आता आमचं आय थिंक टोटल बिल 60-63 काहीतरी झाले दिरम, 65 वगैरे. पण त्यात आम्ही बऱ्याच भाज्या घेतल्या आहेत आणि बरंच काय काय घेतलं आहे आम्ही. सो आता काही एवढं नाही, आता थोडंसं ना नॉर्मल झालं आहे. सर्टन काही भाज्या आहेत ना, फॉर एक्झाम्पल काकडी म्हणा किंवा टोमॅटो किंवा पालक, हे सगळं ना चैत्रामध्ये खूप उत्तम मिळतं. म्हणजे आम्ही पालक आता लुलूमधून पण घेतला आहे आणि टोमॅटो पण होते लुलूला. पण तिथे मला पर्सनली असं वाटतं की चैत्रामध्ये जे टोमॅटोज येतात ते खूप चांगले आहेत ॲज कम्पेअर्ड टू लुलू. खास आम्ही चैत्रामला टोमॅटो घ्यायला जाणार आहे, कारण तिकडे खूप असे फ्रेश, म्हणजे असं ते टोमॅटो बघितल्यावर मला तर ते नेहमी गाणंच आठवतं, आहा टमाटर बडे मजेदार, वाह टमाटर बडे मजेदार. तर तिथून आता आम्ही उरलेलं सामान घेऊ. आणि हेच होतं आमचं ग्रोसरी शॉपिंग. ॲक्च्युली मला लुलूमध्ये जास्त शूट करता नाही आलं, कारण बरेच लोक होते. तर इथे असं कोणाला म्हणजे त्यांच्या परमिशनशिवाय रेकॉर्ड करणं किंवा ते असे चुकून जरी व्हिडिओमध्ये आले तरी इथे अलाउड नाही आहे. तर मला जास्त असं दाखवता नाही आलं, तरी मला जेवढं शूट करणं पॉसिबल होईल मी केलं, मी दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण जेव्हा आम्ही नवीन इथे आलेलो तेव्हा आमच्या फॅमिलीमध्ये किंवा बऱ्याच लोकांना अशी उत्सुकता होती की तिकडे भाज्या कशा मिळतात, तिकडे तुम्ही कसं खरेदी करता, काय करता. तर त्यांच्यासाठी आहे हे, किंवा ज्या लोकांना मे बी UAEमध्ये कधी यायचं असेल, तसे आता तुम्हाला बरेच व्हिडिओज भेटतील नो डाऊट. पण आमच्याकडून पण एक, मी कुठून घेतो, काय घेतो, मे बी कोल अलीनला येणार असेल, खूप अंधार झाला, तर मग त्यांच्यासाठी हेल्पफुल होईल हा व्हिडिओ. ॲक्च्युली ती लुलूची पूर्ण बिल्डिंग आहे. तुम्ही फर्स्ट फ्लोअरला गेला तर तिकडे सगळे कपडे आहेत, त्याच्यावर गेला तर फर्निचर आहे, बेसमेंटला सगळे इलेक्ट्रॉनिक्स आहेत. तर ते खूप मोठी बिल्डिंग आहे लुलूची. मे बी नेक्स्ट टाईम आम्ही जर वर असं खाली किंवा कुठे गेलो तर ते पण आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. ॲक्च्युली कपडे वगैरे आम्ही जास्त नाही घेत, इंडियामधूनच घेतो. इलेक्ट्रॉनिक्स कधी काही वेळ पडली तर इथून चार्जर म्हणा किंवा असं छोटं मोठंच घेतलं आहे आम्ही. नाहीतर मेजर इलेक्ट्रॉनिक्स पण आम्ही काही घेतले नाही आहेत, म्हणजे अपार्ट फ्रॉम फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर फ्रायर, म्हणजे बस तेवढंच, बाकी असं काही घेतलं नाही आहे. दॅट वॉज फॉर टुडे. आता आपण जातो आहे चैत्रामला आणि तिथून फक्त 1-2 आयटम घेणार आहे आपण आणि मग झालं. घरी गेल्यावर मम्मम करणार. भूक तर सॉलिड लागली आता. आणि आय होप आता चैत्रामला चाललो, एवढी तारीफ केली आहे, आज टोमॅटो चांगले असू दे, नाहीतर मग पोपट होईल. तर असे कार्स बघायला मिळतात, पण दुबईला ओ माय गॉड, तुम्ही गाड्या बघून बघून पागल व्हाल. एवढ्या गाड्या आणि एवढ्या क्लास की बापरे. ह्याचे तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघा, हे गुलाबजामुनचे आणि लाडूचे. आणि ते तुम्हाला काय वाटतंय मला सांगा. हे तर काय मला माहीत नाही, पण हे बघा, आपल्या इंडियामध्ये गुलाबजामुन आणि लाडू असंच बनवतात तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे तर केक आहे, हे ठीक आहे. सॉरी गाईज, आमचा या ठिकाणी पोपट झाला. टोमॅटो इथे खूप महाग होते, किती 9 दिरमच्या आसपास होते, पण नाही घेतला आम्ही.
कारण घरी 3-4 टोमॅटो आहेत. आम्ही ना नेहमी म्हणजे असं कधीच होत नाही की लुलूला गेलो आणि सगळं तिथूनच घेतलं किंवा इथे चैत्रामला आलो सगळं इथूनच घेतलं. आम्ही नेहमी आधी कंपेअर करतो, सगळीकडे जातो, सगळ्याचे प्राइसेस बघतो, क्वालिटी बघतो आणि मग त्या हिशोबाने घेतो. आता समजा लुलूला एखादी गोष्ट चांगली आहे पण थोडी महाग आहे असं असेल, मग आम्ही तिथूनही घेतो. त्यामुळे असं काही नाही आहे जे स्वस्त असेल तेच सगळं घेतलं. ऑलवेज आपण प्राईस कंपेअर केली पाहिजे अँड क्वालिटी पण, आणि मग त्या हिशोबाने आपण घेतलं पाहिजे. आणि मला माहीत नाही UAEमध्ये काय प्रॉब्लेम आहे, बट इथे चिप्स, चॉकलेट्स किंवा चॉको चिप्स आणि काय रे हे एवढं महाग मिळतं इथे, म्हणजे माहीत नाही का. मखाना तर प्राईस तुम्ही विचारूच नका. 50 ग्रॅम 5 दिरम, 100 ग्रॅम 10 दिरम. आता 50 आणि 100 ग्रॅममध्ये किती येतं, एवढंसंच येतं. पण माहीत नाही एवढं UAEमध्ये महाग का मिळतं. हां, एक्सपोर्ट म्हणजे असं, तरी पण चॉकलेट आणि चिप्स एवढे महाग, किती महाग. हा व्हिडिओमध्ये नव्हता कारण मला ॲक्च्युली बॅगचा इश्यू असल्यामुळे मला काही वजन घ्यायचं नाही आहे. घरी पण काही वजनाचं काहीच करायचं नाही आहे डॉक्टरांनी मला सांगितल्यामुळे, सो याला घ्यावं लागतं. बाय गाईज. ॲक्च्युली हां, महाग काय आता आम्ही बघितलं, कारण इंडियामध्ये ज्या इन्ग्रेडियंट्सने बनतं आणि इकडे ज्या इन्ग्रेडियंट्सने बनतं त्यात खूप डिफरन्स असल्यामुळे इकडे महाग आहे. म्हणजे चिप्ससाठी ऑइल म्हणा किंवा चॉकलेट बनवण्यासाठी ते लागणारं कोको पावडर और मे बी वॉट एव्हर थिंग्स, इथे स्वीट शुगर कंटेंट खूप कमी असतं. चॉकलेट जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा ते प्रॉपर चॉकलेट असतं. तर आता आम्ही बघितलं आणि ह्याच कारणांमुळे इथे थोडं महाग मिळतं. ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला 65 दिरम्समध्ये मिळाल्या. म्हणजे ह्या सगळ्याची टोटल प्राईस आहे 65 दिरम. तर हे एवढंसं होतं आमचं ग्रॉसरी शॉपिंग हॉल. आय होप तुम्हाला आवडलं असेल. जर तुम्हाला कंप्लीट ब्रेकडाऊन हवं आहे की मंथली एक्सपेन्सेस किती आहे किंवा कुठून काय घ्यायचं, तर मे बी तुम्ही कमेंट करा आणि त्याच्यावर मग आम्ही व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. आय होप यू लाईक इट. काही जर तुमचे क्वेरीज असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये विचारा. वी आर ऑलवेज हॅपी टू हेल्प यू. सॉरी, नंतर निखिल जरा नाही आला कारण आम्ही फटाफट सामान घेऊन घरी यायचं होतं, जेवण पण बाकी होतं. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलं, जेवढं मला तुम्हाला दाखवता आलं तेवढं पण मी शूट करून दाखवण्याचा प्रयत्न केला. अँड जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. एंडपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्ही असेच अजून व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज like, share, comment and subscribe. Thank you. Bye.